गाईज मी आले आहे आज स्कुबा डायव्हिंग करायला. सो ही माझी फर्स्ट स्कुबा डायव्हिंग आहे. ओके सो गाईज मी आले आहे आज स्कुबा डायव्हिंग करायला. सो ही माझी फर्स्ट स्कुबा डायव्हिंग आहे आयुष्यातली. आय एम सो एक्सायटेड. सो मी काल ब्लॉग पाहत होते यूट्यूब वरती नाही का, सो स्कुबा डायव्हिंगचं. सो मला तो ब्लॉग एवढा आवडला स्कुबा डायव्हिंगचा. सो मी आज आले संध्याकाळी 7 वाजता. मी मम्मीला बोलले की मी चालली आहे नाही का स्कुबा डायव्हिंग करायला. 2 दिवस सुट्ट्या असतात ना, सॅटर्डे संडे. मला घरात राहूशी वाटत नाही, मी लगेच मग मी लगेच पळते. तर मम्मीने थोडं रागवलं ऑन द स्पॉट कसं सांगते म्हणून. आजीला थोडीशी घूस दिली 500 रुपये. म्हणलं मटन का आणि मग मी आले पळून. सो हा मी आले आहे तारकर्लीला. भारी वाटतंय. सो मी आले आहे आज तारकर्लीला. सोलो आले आहे मी तारकर्लीला. ते खूप एक्सायटेड आहे. खूप सुंदर आहे यार समुद्र. क्लीन आहे आणि मुळात म्हणजे क्लीन आहे. क्राऊड नाहीये, काही नाहीये. खूप सुंदर आणि क्लीन समुद्र आहे. निवांत संध्याकाळी मज्जा. इथेच थोडस पुढे 1 किलोमीटरच्या इथे मी माझा रूम घेतला आहे हॉटेल. सो ऍक्च्युली जरा थोडं स्वस्तात भेटलं मला नाही का. AC रूम 800 रुपये मध्ये भेटलं. तुम्ही सांगायचं स्वस्त आहे का मागे. आणि चांगला आहे रूम. सो मी फर्स्ट टाइम स्कुबा डायव्हिंग करणार आहे. मला खूप भीती वाटत आहे. बघूया यार मजा येईल. समुद्राच्या आतमध्ये जाणार ते खोल डीप डायव्हिंग घेतली आहे. आय एम सो एक्सायटेड अँड नर्वस पण आहे आणि भीती पण वाटते यार. खूप भीती वाटते. ओ गॉड. हा लाईफ मध्ये असं काहीतरी केलं पाहिजे ना ऍडव्हेंचर. मला खूप आवडतं ऍडव्हेंचर करायला. खूप म्हणजे खूप. हे समोरचं किती छान परिसर आहे बघा ना, हॉटेल्स वगैरे. आवडलं मला तारकर्ली. क्राऊड कमी आहे आणि ह्या आजूबाजूला 1-2 किलोमीटरच्या आसपास मध्येच खूप सारे म्हणजे नाही का बघण्याचे स्पॉट पण आहे. आयलँड वगैरे. तिथे थांबा आणि थोडंसं वरती आल्यानंतर थोडा प्रेशर रिलीज होईल. कान मोकळे झाल्यासारखे वाटतील. मग त्या लेवलवरूनच डाईव्ह करा. अति खाली जाऊ नका जर कान दुखत असतील तर. कानांच्या सेफ्टीसाठी सांगतो कम्फर्टेबल लेवलवरूनच डाईव्ह करा. त्यानंतर सांगतो हा मास इक्विपमेंट आहे. हा एक भाग आहे इक्विपमेंटचा. हे कंपल्सरी लावावंच लागतं. हे नाही लावलं तर पाण्याच्या आतमधलं आपल्याला काही दिसणार नाही. त्यामुळे हे पण इम्पॉर्टंट आहे. त्याला मास्क म्हणतात, फेस मास्क. फेस मास्क लावल्यानंतर सफोकेशन व्हायला चालू होतं कारण कंटिन्यू नाकाचं रुटीन आहे. ब्रीथ इन अँड ब्रीथ आउटचं तर सुटून जाणार. त्यामुळे कंटिन्यू आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा. त्यांनी म्हणजे ते आत्मविश्वास आला असेल आणि त्यांनी तसं करावं असं मला वाटतं. तर तुमचं नाव परत सांगायचं. सागर तुमचे धन्यवाद. आणि आपण सगळ्यांनी स्कुबा डायव्हिंग खूप एन्जॉय करूया असं आपण ठरवूया. आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू संजय.
चालू आहे ना? चालू नाहीये, चालू नाहीये. सो झाली माझी फर्स्ट स्कुबा डायव्हिंग करून. माझ्या कानामध्ये पाणी गेले, मला काय ऐकू येत नाही, मी काय बोलते मला काय समजत नाही. वेगळंच इश्यू होतं खालचं, छान होतं, शांत शांत वाटते. जिंदगी ना मिलेगी दोबाराचा फीलिंग. गेली होते तेव्हा गोप्रो नव्हता नेला. रिक्वेस्ट केली नाही का, प्लीज 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 नाही का गोप्रो न्या माझं खाली आणि रेकॉर्ड करून आला. आणि कारण की ऑनलाईन चेक केलं की
वॉटरप्रूफ आहे म्हणून नाही खोबरं नाही. जिथे मी पाहिलं तिथे शूट करून येणार. काश्मीर नेलं असतं माझ्या टायमिंगला. हा वॉक केली ना, भारी होतं ना. तुम्ही केली उलट स्विमिंग येत असून सगळं मी दोनदा घाबरले जातच नव्हते नाही का. तेच होतं, आत जातच नव्हतं आधी सगळं मी पाण्यात उलट इथं मी अशी करू शकते पण असं आणि आज सोडलं ते सगळे काय झालं मी म्हटलं गेले हा ना, कोणच दिसत नव्हतं. घाबरले तर म्हणलं परत म्हटलं नाही म्हणलं मी हा चान्स नंतर आता पैसे वाया जातात. मी गेले आता. खूप भारी एक्सपिरियन्स होता बाई, खूप भारी. कान सुंग झाले तर माझे, काहीच ऐकू येत नाही असं झालं. आतमध्ये मून वॉक केली आम्ही, असं वाटत नाही का. छान होतं. स्टार्टिंगला भीती वाटली खूप, 2 मिनिटं स्टार्टिंग, नंतर मग नॉर्मल झाले. माझं गोप्रो कोणीतरी घेऊन जावं आतमध्ये शूटिंगसाठी. खूप भारी आतमधला सीन. मस्त आहे. पण हे वरती पाहिजे होतं ना कवर. हा कवर नाहीये म्हणून मी घेऊन जात देत नाही. तो लय खराब पण होऊ शकतो ना. 40,000. हा ना सर असं वाटतं आपण नाही का ॲक्वेरियम असतं बघा, त्याच्या आतमध्ये माशांची दुनिया. झाली माझी स्कुबा डायव्हिंग. खूप मजा आली. खूप 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 एवढं शांत वाटतंय. बापरे बाप, खूपच शांत वाटत आहे नाही का. माइंड सगळं शांत झाल्यासारखं फील होतंय मला. ॲक्च्युली एकदम आतमध्ये जातो ना समुद्राच्या एकदम डीप सी, तेव्हा ॲक्च्युली कानावरती खूप नाही का प्रेशर येतो. कारण की आपण श्वास घेऊ नाही शकत, नुसतं तोंडाने आपण श्वास घेतो त्यावेळी. आणि त्यामुळे आपल्या कानावरती प्रेशर येतो आणि ते कानामध्ये ॲक्च्युली पाणी जात असतं आणि ते नंतर कान असे एवढे बधीर होतात ना, सून होऊन जातात. आणि माझं आता तेच झालंय. हो गॉड, खूप छान यार, खूप भारी एक्सपिरियन्स होता. स्टार्टिंगला मी आतमध्ये जातच नव्हते. मला 2दा त्यांनी असं आतमध्ये ढकललं, पण मला एवढी भीती वाटत होती बापरे बाप. त्यानंतर मग जेव्हा मी ते इनहेल करायला आले ते ऑक्सिजन ठीकठाक, तेव्हा मग मी आतमध्ये गेले आणि मग आतमध्ये गेले, मग लवकर बाहेरच नाही. खूप भारी वाटले यार, खूप छान मजा आली खूप. खरंच एकदा तरी एक्सपिरियन्स करा. ते घरामध्ये असतं बघा ॲक्वेरियम, त्याच्यामध्ये कसं एक्झॅक्टली जग असतं ना, ते फील होतं ॲक्च्युली. भारी आहे, मस्त, मला आवडलं. भीती तर खूप वाटत होती पण खूप भारी होतं, मजा आली. एकदा तरी ट्राय करा यार. तारकर्लीला या, तारकर्लीमध्ये मी आता देवगड बीच आहे, देवबाग बीच आहे, तिथे आले मी.
आजीने करेक्ट केलं मला. सो देवबाग बीच इथे आले मी. एवढं क्लीन पाणी होतं, बापरे बाप. सगळं एकदम एवढं क्लीन दिसत होतं ना, जबरदस्त. कारण की मला खूप सारी ठिकाणी असं फीडबॅक ऐकलंय की नाही का, ते स्कुबा डायव्हिंग करायला जातात पण त्यांना एवढं काही क्लिअर दिसत नाही. त्यामुळे आणि मला ही माझी फर्स्ट टाइम होती. सो मला एक्सपिरियन्स नाही का चांगलाच घ्यायचा होता. त्याच्यामुळे मी एवढं 400 किलोमीटर एवढं लांब आली आहे स्कुबा डायव्हिंगसाठी. खास स्कुबा डायव्हिंगसाठी आली मी तारकर्लीला. सो मग ॲक्च्युली मला इथे घ्यायचं होतं कर्नाटकामध्ये. आपलं हे नेत्र आयलँड आहे ना, तिथे घेणार होते मी पहिला. बट हे नशिबात होतं, मग इथे आले तारकर्लीला. बट बेस्ट एक्सपिरियन्स आहे गाईज. एवढं क्लीन होतं ना पाणी, खूप क्लीन. आणि सगळं खूप एकदम क्लीनली दिसत होतं. मज्जा आली यार, खूप मज्जा आली, खूप जास्तीची. परिसर पण किती छान आहे बघा ना, शांतता आहे एकदम, मज्जा आली. असे जळणार आहेत ना माझे फ्रेंड्स खूप जास्तीचे. छान. आणि लोक पण एवढी चांगली आहेत, म्हणजे फ्रेंडली आहेत, खूप सपोर्टिव्ह करतात आहेत. आणि नाईस. जी माझी टीम ज्यांसोबत गेले होते मी, ते पण खूप चांगले निघाले, फ्रेंडली होते खूप. मला आता ते बोलत होते, अप्रोच करत होती की नाही का पॅराग्लायडिंग करायला येते का, पॅरासेलिंग. ओके. सो मग आता तर खूप ऊन आहे, मी नंतर जाईन. त्यामुळे म्हटलं हे नंतर जाईन मी. सो आता मी चालले माझ्या रूमला. फ्रेश होते थोडं, कारण की मी रात्रभर झोपलेली नाहीये. मला रात्री ऑन द स्पॉट प्लॅन झाला होता हा तारकर्लीचा. सो मग मी 8 वाजताची बस होती, तिथे थांबले होते. बट ती बुक होती सगळी, तिथे जागा नाही भेटली. स्वारगेटला गेले. 9 वाजताची बस होती, ती पण हुकली माझी. आणि मग 10 वाजताच्या बसने मी आले इथे. आणि मग रात्रभर मला झोप. मग तिथून मी डायरेक्टली गेले, मी कुडालला पोहोचले. आणि मग कुडाल नंतर मग मी मालवणला गेले. मालवण नंतर तारकर्ली नंतर डायरेक्टली इथे देवबाग. ॲक्च्युली मला काही आयडिया नाही या एरियाबद्दल, बट नाही का ऑनलाईन सर्च करून फीडबॅक्स वगैरे रिव्ह्यूज वगैरे बघून मी माझा प्रवास चालू आहे. सो दिस इज माय फर्स्ट सोलो ट्रिप, ऑफिशियली सोलो ट्रिप. एवढे लांब आली आहे, मजा येते. चला रूमवरती जाऊन बोलते. अशी प्रॉपर विलेज आहे बघा ना, छान आहे, मस्त निवांत शांतता. पुण्यामध्ये असं का नाही आहे यार, एवढी शांतता. नुसतं आपल्या पुण्यामध्ये नुसतं गाड्या, ट्रॅफिक, वैताग आलाय नुसतं. छान आहे, ही लाईफ आवडते मला. दिस इज कॉल्ड लाईफ. मी आता रेंटवरती घेतली 400 रुपये. सो हा सनसेटचा पॉईंट आहे. सो मी आले सनसेट होतानीच नेमकं 2 मिनिटाचं सनसेट दिसला काय सनसेट थांबत नाही. ॲक्च्युली मी जेव्हा गाडी चालवत होते ना, माझ्या गाडीवर खूप पडला. सो हे बघा थोडंसं डॅमेज झालं आहे, स्क्रीन थोडीशी.
आता ओटीचा टाइम आहे ना, पाणी कसं वाढायला लागलं बघितलं ना, छान वाटतं, जबरदस्त. सो हॅलो गाईज. सो आता सकाळचे वाजले आहे 8:30 आणि मी आत्ता आहे देवबागमध्ये. सो काल मी गेले ते रॉक गार्डनला. सो तिथे ॲक्च्युली नाही का मी गोप्रो हा माझा ठेवला होता टाईम लॅप करण्यासाठी, आणि मी काय केलं होतं, चार्जिंग नव्हती म्हणून ते चार्जिंगला लावून हा असंच ओपन ठेवून मी टाइम लॅप करत होते. आणि मग फ्रेंडचा कॉल आला आणि तेसोबत बोलायला गेले, तोपर्यंत अशी लाट आली आणि ते सगळं गोप्रो गेलं सगळं पाणीमध्ये. सो आतमध्ये सगळं पाणी 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 झालं होतं. तेव्हापासून हा गोप्रो काही चालू होत नाहीये. आता घरी जाऊन याला बघावं लागेल, दाखवावं लागेल, कारण की ह्याच्यामध्ये मी काल खूप सारे रेकॉर्ड्स केले म्हणजे नाही का अंडर वॉटर स्कुबा डायव्हिंगमधले रेकॉर्ड्स केले होते. सो तो मेमरीमध्ये आहे तर ते तर भेटून जाईल, पण कालपासून त्रास होतो, हा चालत नाही आहे. त्यानंतर मग माझ्या फोनच्या चार्जिंग पॉईंटमध्ये पाणी गेलं होतं. सो माझा फोन चार्ज होत नव्हता, माझा फोन डेड झाला होता. सो काल खूप सारे प्रॉब्लेम्स फेस केले होते मी. AC वाला रूम 800 रुपयामध्ये मला आत्तापर्यंत भेटला नव्हता. कालचा एक्सपिरियन्स सांगते मी तुम्हाला. काल एक दिवस राहिले मी इथे देवबागमध्ये. सो इथली लोक खूप फ्रेंडली आहेत, खूप हेल्पफुल आहेत, म्हणजे त्यांचा स्वभाव खूप छान आहे. आणि इथले सगळे जेवढे पण तुम्ही राईड्स खेळताल, हॉटेल्सचे हे ते सगळ्यांचे रिजनेबल प्राईस आहे. काही ओव्हर रेटेड वगैरे काही नाही इथे प्राइजेस. मला असं वाटलं जे काही मी पे केले ते सगळं रिजनेबल आहे. आणि खूप छान वातावरण आहे, खूप छान परिसर आहे. आणि वन मोर थिंग, जर तुम्हाला स्कुबा डायव्हिंग करायची आहे तारकर्लीला, इथे देवबागमध्ये नक्की या. सो तुम्हाला जर स्कुबा डायव्हिंग करायचं असेल तर इथे देवबाग बीचला या. तिथे नवदुर्गा स्कुबा डायव्हिंग म्हणून आहे, त्यांच्याकडे तुम्ही नक्की जावा, कारण की मी व्हिडिओ टाकणार आहे. एवढं सुंदर ते एक्सपिरियन्स देतात येत ना. तिच्या खास एका रिक्वेस्ट नंतर त्यांनी गेले आणि त्यांनी 10 मिनिटाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून आणला होता. एवढे छान आहेत तिथले वर्कर्स. सो तुम्हाला जायचं असेल स्कुबा डायव्हिंगला तर नक्की ते नवदुर्गामध्ये जावा. खूप छान एक्सपिरियन्स देतात. मी व्हिडिओ नक्की पोस्ट करणार आहे त्याचा, आणि मी कॉन्टॅक्ट नंबर पण देईन खाली डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्हाला हवा असेल तर. रूमची रूम दाखवते मला. इथे मी राहत आहे आता, गुरु छाया रेस्टॉरंट. आय डोंट नो परत कधी येईन. सो ही माझी रूम आहे. सॉरी पसारा आहे, छोटीच आहे बट चांगली आहे. 800 रुपयामध्ये AC रूम कोण नाही. हे वॉशरूम आहे. हा मिरर आहे छोटासा. हरिकृपा होमस्टे म्हणून आहे. सो तिथे मी राहत आहे. आणि याच्या मागेच बीच आहे. आणि ह्यांचं आणखी एक रूम आहे, आणखी एक हॉटेल आहे जे समुद्राच्या एकदम समोरच आहे. सो त्याची कॉस्ट थोडीशी जास्त आहे, आणि हे त्याच्या बॅक साईडला आहे त्यामुळे त्याची कॉस्ट थोडीशी कमी आहे. सो एकदम ह्याच्या मागेच आहे बीच. सो मी रेकमेंड करू शकते तुम्हाला हा हॉटेल. ओके, छान आहे. आता मला खूप भूक लागली आहे, मी आता जाते ब्रेकफास्ट करते. मी आले आहे इथे आता रेवनकर्स फॅमिली हॉटेलमध्ये होमस्टे. सो आत्ता मी इथे
घावन ऑर्डर केली आहे. सो घावन क्वालिटी आहे पण मस्त आहे. सो मी आता चालले आहे सुनामी आयलँडला. सो हा तो जाण्याचा मार्ग आहे. ती नेचरमध्ये मी आता मला खूप आवडतं असं नेचर. ते पुण्यामध्ये आहे नाही असं आहे बट ही लोक बघा ना किती भारी ठिकाणी राहतात. आयुष्य भारी आहे. मला आता घरी जाऊशी वाटत नाही आहे. काय करू ऑफिस आहे 2 दिवस सुट्टी असतात ना आम्हाला. कॉर्पोरेट लाईफ कॉर्पोरेट एम्प्लॉई. परत जावा डेस्कटॉप समोर बसा कामं करा. आत्तावर आयुष्यामध्ये फक्त 2 दिवस जगायला भेटतात. उतरणार असेल तर पाण्यात भिजावं लागेल. थोडं एवढं पाणी असेल. अच्छा. आणि त्याच्यानंतर जर पॉईंट बघायचे असतील तर 7 पॉईंट दाखवले जातात. सुगल पक्ष्यांचं बेट, गोगुळे बीच, क्रोकोडाईलच्या मावशी, सुनामी आयलँड, मिनी केरळ आणि मोरेश्वर आयलँड दाखवलं. किती वेळ लागतो पण या सगळ्याला? 35-40 मिनिटाची बोट सफारी. अच्छा. आणि काय कॉस्ट आहे? सफारी नंतर तुम्हाला सुनामी आयलँडवर सोडले जाईल. तिकडे वॉटर स्पोर्ट पॅरासिलिंग तुम्ही खेळून आला काल ना? हा खेळून आले. तिकडे मग नाही म्हणजे व्यवस्थित असं 2004 साली जेव्हा सुनामी आले ना त्यापासून बनलेले बेड आहेत. तिकडे तुम्हाला उतरवलं जाईल. नाश्ता वगैरे काय असेल ते तुम्ही अनलिमिटेड रोल देतो. तिथे पण थांबू शकता. तेच बोट तुम्हाला रिटर्न घेऊन येते. हॅलो गाईज, मी चालले आहे आता सुनामी आयलँड बघायला. असं काय आयडिया नाही आहे मला. तसं विचारत चालले आणि चालले. सो तिथे 7 पॉइंट आहेत वाटतं बघण्यासाठी. अर्धा तास काहीतरी लागतात. हे झाड बघा ना कसं. या जागेत जागृत देवस्थान आहे. कोणताही गैरव्यवहार करू नये.